नको आम्हाला लाडकी बहीण। तुला घेतलाय छत्र तर मुंबईमध्ये ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे। भर पावसात सुद्धा ठाकरे गटाने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केलेला आहे आणि आपण पाहतोय आरोपीला फाशी द्या अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। जोरदार घोषणाबाजी सुद्धा या संदर्भात सध्या सुरू आहे। तसंच शक्ती कायदा करा अशी मागणी सुद्धा आंदोलनाच्या मार्फत केली जाते। मुंबईमध्ये गेल्या तासाभरापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे। ठाकरे गटाचे सगळे प्रमुख नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्याला उद्धव ठाकरे पाहायला मिळतात, रश्मी ठाकरे सुद्धा यामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। तर बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि घटक पक्ष सध्या मैदानात उतरला असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मवियाकडनं ही आंदोलनं केली जाणार आहेत। दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे, ज्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे या सहभागी झालेल्या आहेत आणि सध्याची जी आपण मुंबईतली लाईव्ह दृश्य पाहतोय ज्यामध्ये ठाकरे गटाचे आंदोलन सुरू असून उद्धव ठाकरे आणि प्रमुख नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत। मवियाचं हे राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे। काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला जातोय। काही दिवसांपूर्वीच बदलापूरमध्ये अतिशय धक्कादायक अशी बलात्काराची घटना घडली आणि याच घटनेमुळे मोठे राजकीय पडसाद सुद्धा उमटल्याचं चित्र बघायला मिळालं। राज्यभरातून निषेध व्यक्त झाला आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता मविया आक्रमक झालेली असून आज मुंबईमध्ये ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू झालंय। सरकारने मात्र वेळोवेळी आपण काय उपाययोजना या प्रकरणांमध्ये केलेल्या आहेत। नवीन निर्णय घेण्यात आले। सरकारकडून मात्र सरकार कुठल्याही बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने आज काढण्यात येणारा बंद खरं तर रद्द करण्यात आलेला आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर सध्या हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये हे ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे आणि यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। राजीनामा